शेतकऱ्यांची वेळेत कर्जमाफी होणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन. असे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील माहिती सांगितलेलं आहे. आपण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता बळीराजा राबून जगाला पोसतो. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यासमोर अनेक संकटे उभी राहतात. त्यातून ते कर्जबाजारी होतात. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज दिलेल्या मुदतीत माफ करण्यात येईल. पीक विमाही मिळवून दिला जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. येथील जिल्हा परिषद शाळेच्या क्रीडांगणावर गुरुवारी सायंकाळी पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर जलसंधारण मंत्री संजय राठोड, आमदार हेमंत पाटील, माजी मंत्री विनायकराव पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार शंकर धोंडगे, माजी आमदार सुधाकर भालेराव, संतोष सोमवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधकांकडून वारंवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद होणार, कर्ज माफी होणार नाही अशा अफवा पसरविल्या जात आहेत. महायुती सरकारने दिलेला प्रत्येक शब्द आजवर पाळला आहे, पुढेही पाळला जाईल. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारावर पक्षाची वाटचाल सुरू आहे. 80% समाजकारण, 20% राजकारण हा शिवसेनेचा मूलमंत्र आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करून कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अहमदपूर मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांची पक्षप्रवेश केला. त्यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.